हा जो एक टनेल शाफ्ट आहे, या पुढचा जो भाग आहे हा टनेल आहे आणि याला हा जोडणारा शाफ्ट आहे याच्यामध्ये स्क्वेअर. याचं काम सुरू असताना काम करणारा JCB ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली JCB सकट हा ऑपरेटर यादव खाली गाडला गेलेला आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही. म्हणून आज आम्ही NDRFची टीम काम करत होती, SDRF करत होती, TDRF होती, लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या. आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे, ज्या कोस्टगार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे. आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे, कोस्टगार्ड आहे, NDRF आहे, SDRF आहे आणि TDRF आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल जे रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम. आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये VJTIचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील, नेव्हीला, कोस्टगार्डला, NDRFला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईड सारखंच झालेलं आहे, म्हणजे पूर्ण भिंत कोलॅप्स झाली आहे आणि त्यामुळे सर्वात JCB आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू म्हणजे बाहेर काढणं याला आम्ही प्राथमिकता देतोय आणि मला वाटतं त्याला बाहेर काढण्यामध्ये आर्मी आणि यश मिळेल. अशा प्रकारचं काम किस प्रकार से ये घटना दुर्घटना हुई है, ये दुर्भाग्यपूर्ण है. ये सूर्या प्रकल्प का एक प्रोजेक्ट है जो मेरा भाईंदर की तरफ टनेल जाता है और इसका एक शाफ्ट बॉक्स है. ये बॉक्स में जो काम कर रही थी जो राकेश यादव JCB ऑपरेटर, और काम करते हुए एक वॉल गिरने से पूरा मलबा नीचे आने से उसमें फंसा हुआ है. अब तक रेस्क्यू टीम ने काम किया मगर अभी तक JCB और राकेश यादव को हम लोग निकाल नहीं पाए और इसलिए आज आर्मी, NDRF यहाँ पर काम कर रही थी, SDRF काम कर रही थी, TDRF काम कर रही थी. आज आर्मी भी उनके साथ मदद अपने एडवांस इक्विपमेंट के साथ में यहाँ पर मौजूद है और मुझे विश्वास है कि उनके परिवार भी आए हुए हैं और मुझे विश्वास है कि ये जॉइंट एफर्ट्स लेने के बाद ये यादव जो है उनको हम रेस्क्यू करके बाहर निकाल सकते हैं. कुटुंबाला काय मदत सरकारकडून करण्यात येणार आहे? हा, बिलकुल. आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू. खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे L&T कंपनी आहे काम करते इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील L&T मध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नाही, म्हणून आता जे काय आता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्टगार्ड पण आहे आणि NDRF पण आहे. हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील. अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्ट
जे एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल. सर, या घटनेची चौकशी आपण VJTI चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल. का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल. आणि हाँ सर, कंपनसेशन हिंदी में बता दीजिए कंपनसेशन के बारे में. अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे. चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर के साथ कॉम्पनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है. उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और L&T जो कंपनी यहाँ काम कर रही उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है. हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है.